यामध्ये प्रत्येक गावामध्ये महादेवाची पूजा केली जाते। त्याचप्रमाणे ईट तालुका भूम या ठिकाणी सुद्धा एक 10 ते 12 ज्योतिर्लिंग म्हणजेच महादेवाची मंदिरं आहेत। त्याचपैकी एक संगमेश्वर प्रकल्पाच्या अगदी पायथ्याशी जवळ असलेलं हे मंदिर संगमेश्वर मंदिर या ठिकाणी सध्या आपण आहोत। अतिशय सुंदर आणि जुनं बांधकाम असलेलं हे मंदिर आहे। या मंदिराची जे बांधकाम आहे अनेक वर्षापूर्वी म्हणजे साधारण 1600 सालाच्या अगोदर सुद्धा केल्याचं या ठिकाणी सांगितलं जातं। असं हे सुंदर मंदिर सद्यस्थितीतही अजूनही तग धरून आणि सुस्थितीमध्ये आहे। या मंदिरावर दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये भंडारा घातला जातो, सप्ताह आयोजित केला जातो आणि याची बघा दररोज विधिवत चांगली पूजा केली जाते। असं हे सुंदर पवित्र मंदिर, एक ईटकरांचं श्रद्धास्थान असलेलं मंदिर या ठिकाणी आपण आलो असता या ठिकाणी बघा एक मोठी शिळ आहे। या शिळेला तडा गेलाय। त्याचप्रमाणे दुसरी शिळ आहे, याला सुद्धा या ठिकाणी तडा गेलता म्हणून याच्या मधोमध एक असा खांब उभा केलेला आहे आणि त्याचप्रमाणे ते तिसरी शिळा होती ती तर तुटलेली आहे। आता बघा हा तुटलेला मंदिराच्या या पवित्र ठिकाणी आपण सध्या हजर आहोत। या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये भंडारा जो घातला जातो संपूर्ण गाव या ठिकाणी दर्शनासाठी येतं आणि या ठिकाणी आपण जे बघा हा शिळा जी तुटलेली शिळा आहे याविषयी आमचे मित्र सुरेशजी टिळेकर सुद्धा या ठिकाणी आहेत। आपण त्यांना या मंदिराबद्दलचा इतिहास विचारूया। नमस्कार मित्रांनो, याच्याबद्दल अशी माहिती आहे की ही माहिती पण आम्हाला आमच्या पूर्वजांकडून मिळाली आहे। साधारण 350 वर्षापूर्वीचा आधीचा काळ असावा आहे अशी पूर्वजांनी आम्हाला माहिती दिली। इथं जुन्या काळी इथं मानव वस्ती नसल्यामुळे इथं पूर्ण असं अभयारण्य होतं अशी मान्यता होती आणि त्या अरण्यामध्ये ह्या मंदिरात मोठमोठे असे आगीमहल बसायचे आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्याचा अडथळा व्हायचा दर्शनासाठी। त्याच्यामुळे इथल्या काही स्थानिक लोकांनी ह्या मंदिरामध्ये काही वाळलेले लाकडं कस्ताना आणून ते महल जाळण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामुळे अशा मंदिराला खूप मोठे असे तडे गेलेले आहेत अशी आमच्या पूर्वजांकडून माहिती मिळाली आहे। धन्यवाद। बघा या मंदिराच्या म्हणजे अरण्य असल्यामुळं या ठिकाणी घनदाट झाडी होती, जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये आगीमोहोळ बसत होते। तसंच एक आगीमोहोळ या मंदिरामध्ये बसलं गेलं आणि त्या आगीमोहोळामुळे भाविक भक्तांना या मंदिराचं दर्शन घेता येत नव्हतं। मग त्या आगीमोहोळाला उठवायचं कसं? पूर्वीच्या काळी काही ह्या ज्या काही आपण BSC पावडर असेल किंवा विविध काही हे असतील रासायनिक द्रव्य असतील किंवा पावडर असतील त्या काही उपलब्ध नव्हत्या म्हणून पूर्वीचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे त्याला त्याच्या खाली जाळ करणे। मग जाळ केल्यानंतर कसा करायचा? मग जे काही वाळलेली लाकडं असतील, वाळलेली काही ऐचान असेल ते या मंदिराच्या खाली आणून टाकलं गेलं आणि त्याला पेटवलं गेलं। तर पेटल्यानंतर दगड हा सर्वांना माहिती आहे की दगड जर गरम झाला तर तो तुटतो, त्याचा आवाज होतो, त्याला तडा जातो। त्याचप्रमाणे बघा या शिळेला सगळ्या शिळेला तडा गेलेला आहे। या ठिकाणी तडा गेलाय, दुसरा या ठिकाणी तडा गेलाय, परंतु त्या काळी याला पर्याय म्हणून हा एक खांब त्याला उभा केलाय। या ठिकाणी मी पूर्ण तुटला होता त्याला पण ह्या दुसरा खांब या ठिकाणी उभा केलाय। तिसरा बघा या ठिकाणी तिसरा खांब उभा केलाय आणि ज्या काही महत्वाच्या मोठमोठ्या ज्या शिळा होत्या, खांड आपण त्याला लाकडी खांड म्हणतो, त्या बघा या ठिकाणी अशा तडा गेलेल्या आहेत। हे अतिशय सुंदर आणि पुरातन मंदिर, या पुरातन मंदिराला खूप असं ईटकरांचं श्रद्धास्थान असलेलं मंदिर, अशा तडा गेलेल्या आहेत। बघा या ठिकाणी सुद्धा तडा गेलेला आहे। निश्चितच ही जी काही आगीमोहोळाची माहिती सांगितली जाते ती खरी असेल खोटी असेल हे माहिती नाही, पण हे तडं गेलेले आहेत। तडा का गेला याचा निश्चितच अभ्यास केला पाहिजे। जे काही इतिहास संशोधक आहेत किंवा अभ्यासक आहेत, मंदिर बांधणीचे अभ्यासक आहेत, दगडाचे अभ्यासक आहेत, त्यांनी सुद्धा या मंदिराला भेट द्यावी आणि हे तडे का गेलेले आहेत याचा शोध निश्चितच घेतला पाहिजे आणि आम्हा जनतेला, आम्हा भाविक भक्ताला याची सुद्धा निश्चितच माहिती मिळाली पाहिजे। मित्रांनो, धन्यवाद।